1972 साली कोल्हापूर नगरपालिकेचं महापालिकेमध्ये रूपांतर झालं आणि त्यावेळीपासून आजपर्यंत कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय कुठल्याही शहराचा विकास होऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रातील पाहिलं तर पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक, ठाणे, नागपूर या शहरांची अनेक वेळा हद्दवाढ झाली. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा विकास झाला. विविध ॲम्युनिटीज त्या ठिकाणी त्यांना देता आल्या, इंडस्ट्री उभा राहिल्या, IT सेक्टर उभा राहिलं आणि म्हणून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी सातत्यानं विविध आंदोलन होत आहेत. काही राजकीय हेतूनं त्याला विरोध होत होता, पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कैलासवासी अजितदादा पवार यांनी देखील सातत्यानं कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एक मताने हद्दवाढ करावी अशा पद्धतीचं आपलं म्हणणं मांडलं होतं. माझा देखील सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रह होता की आपण या ठिकाणी हद्दवाढ घोषित करावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की सर्वांना विश्वासात घेऊन करू. त्या पद्धतीनं मला वाटतं जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वांचं एकमत झालं आणि हद्दवाढ करण्याचा निर्णय झाला. पण जानेवारी 2026 मध्ये कोल्हापूर महापालिकेची निवडणूक असल्यामुळं आणि 6 महिने अगोदर हद्दवाढ करण्यात नियमानं येत नसल्यामुळं ही हद्दवाढ निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय झाला. पण दुसरी एक अडचण आता अशी निर्माण झाली की लोकसंख्या जनगणनाचे जनगणना जी सुरू आहे देशाची, त्यामध्ये जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत हद्दवाढ कुठल्याही शहराची करता येत नाही असा एक GR आहे. आणि त्यामुळं गेले अनेक दिवस याविषयी संभ्रम अवस्था होती, जिल्ह्यामध्ये असेल, शहरामध्ये असेल. आणि म्हणून जिल्ह्यातील किंवा शहरातील नागरिकांना यामध्ये आपल्याला काय आहे ते कळावं यासाठी मी लक्षवेधी दाखल केली होती. आणि या लक्षवेधीमध्ये सन्माननीय मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2027 मार्च नंतर आम्ही हद्दवाढ करू. त्यांनी ज्या वेळेला यानंतर होऊ असं म्हटलं त्यावेळी मी उपप्रश्न विचारून 2027 नंतर नक्की होणार काय, आणि त्यावेळेला मंत्र्यांनी एकदा बोललं किंवा मंत्र्यांच्याकडनं वदवून घेतलं तर तो जनतेचा किंवा आमचा हक्क आहे. आणि मला खात्री आहे 2027 मार्च नंतर या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री लोकप्रिय सन्माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी या सर्वांनी मिळून, हे सर्वजण मिळून या शहराची हद्दवाढ जाहीर